प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा. कसे आहात? सर्व काही ठीक आहे ना? युरोपमध्ये आल्प्स नावाची एक पर्वतरांग आहे जी अनेक देशांमध्ये पसरलेली आहे. आल्प्समध्ये ऑस्ट्रिया हे एक सुंदर देश आहे जिथे पाहण्यासाठी केबल कार राईड्स आहेत. आम्ही केबल कारमध्ये प्रवास करत आहोत आणि इथूनच तुमच्याशी बोलावे असे मला वाटले, म्हणून आम्ही हा संदेश रेकॉर्ड करत आहोत. देवाची निर्मिती खूपच सुंदर आहे. ती पाहायला खूप छान वाटते. त्याच वेळी बाहेर पाऊस पडत असल्याने खूप थंडी आहे. तर तुम्ही विचार करत आहात का आज प्रभू तुमच्यासाठी कोणता संदेश देणार आहे? तुमचे शत्रू किंवा तुमच्यावर द्वेष करणारे लोक आहेत का? कधी कधी ते तुमच्या स्वतःच्या घरातही असू शकतात. ते तुमच्या कामाच्या ठिकाणी, गावात किंवा अगदी जिथे तुम्ही राहता तिथेही असू शकतात. कधी कधी ते चर्चमध्येही असू शकतात. ते तुमच्या व्यवसायातही असू शकतात. जर तुम्ही प्रभूची सेवा करत असाल तर तुमच्यावर द्वेष करणारे लोक अजून जास्त असतील. जे लोक तुमच्यावर द्वेष करतात त्यांना पाहिल्यावर तुमच्या मनात काय येतं? कधी कधी तुम्हाला दुःख वाटू शकते, कारण तुम्हाला कळत नाही की ते विनाकारण तुमच्यावर का द्वेष करतात. पुढे तुम्हाला त्यांच्यावर राग येऊ शकतो आणि कदाचित त्यांच्या विरुद्ध काहीतरी करण्याचा विचारही मनात येऊ शकतो. अशा विचारांचा तुमच्या मनात उदय होतो का? पण तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे. ती कोणती गोष्ट आहे? येशू याबद्दल मत्तई अध्याय 5 वचन 44 मध्ये सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. तुमचे काही शत्रू असतील तर तुम्ही त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे. तुमच्या शत्रूंवर प्रेम करा असं येशू म्हणतो. हे असं म्हणता येईल की हेच त्यांना परत देण्यासाठी तुम्ही देऊ शकणारे सर्वात कठोर शिक्षा आहे. जर तुम्ही तुमच्यावर द्वेष करणाऱ्यांवर प्रेम दाखवू शकलात तर ते त्यांच्या डोक्यावर जणू अग्नीचे निखारे ठेवण्यासारखं होईल. जेव्हा तुम्ही तुमच्यावर वाईट करणाऱ्यांवर चांगले करता तेव्हा असंच घडतं. म्हणून हेच तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडून शिकता. धार्मिक नेते आणि इतर अनेक लोक येशूचा द्वेष करत होते आणि त्याला विरोध करत होते. ते त्याच्यावर मत्सर करत होते आणि त्याच्या बोलण्यात नेहमीच दोष शोधत होते. त्यांनी येशूने चमत्कार केले तरी त्याच्यावर आरोप केले. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आणि येशूमधील दोष शोधण्यातच त्यांना रस होता. पण प्रभूने कधीच कोणावर द्वेष केला नाही किंवा विरोध केला नाही. तो पुढे जात असताना त्यांना सतत प्रेम करत राहिला आणि क्षमा करत राहिला. तुम्हीही त्यांना क्षमा करा. त्यांना हवे असल्यास तुम्हाला ओरडा देऊ द्या. त्यांना हवे असल्यास तुम्हाला दोष देऊ द्या. जर ते तुमच्यावर खोटे आरोप करत असतील तर त्यांना करू द्या. फक्त ते खरे असेल तेव्हाच तुम्ही काळजी करा. प्रभूने आपल्याला सांगितलं नाही का की लोकांनी आपल्यावर खोटे आरोप केले तर आनंद करा, त्यांना सुखी राहू द्या. जर त्यांना आपल्याला ओरडण्यात आनंद मिळत असेल तर त्यांना तसे करू द्या. जर त्यांना आपल्यावर दोष देऊन काही फायदा मिळत असेल तर त्यांना त्यातून आशीर्वाद मिळू द्या. मी देखील नेहमी असेच विचार करत असे. लोक माझ्याबद्दल वाईट बोलत नाहीत का? आणि युट्यूबवर माझ्यावर टीका करत नाहीत का? मी जे काही बोलतो त्याचा ते चुकीचा अर्थ काढतात. काही लोक हे सतत करत राहतात. अगदी स्वतःला देवाचे सेवक असल्याचेही सांगतात. मी विचार करत असे, ते माझ्यावर ओरडून पैसे कमवत आहेत, त्यांना आशीर्वाद मिळू द्या. अशा प्रकारे मी आनंदी होत असे. हेच येशूने आपल्याला शिकवले आहे. आपल्याला फक्त येशूचेच अनुसरण करायचे आहे. ते तुम्हाला शाप देत आहेत का? त्यांना उलट आशीर्वाद द्या. जेव्हा ते म्हणतात तुम्ही कधीच प्रगती करणार नाही किंवा यशस्वी होणार नाही, तेव्हा तुम्ही म्हणायला हवे, तुम्हाला येशूच्या नावाने भले व्हावे आणि आशीर्वाद मिळावा. हेच येशूने आपल्याला शिकवले आहे. जेव्हा तुम्ही हे पाळता तेव्हा तुम्ही नेहमी आनंदी राहता, प्रसन्न राहता आणि येशूच्या आशीर्वादांनी भरून जाता. येशूनं मला हे शिकवले आहे आणि मी ते पाळतो, म्हणून मी नेहमी आनंदी असतो. काहीच मला त्रास देत नाही. मी आशीर्वादित आणि आनंदी आहे. हेच खरे आनंदी ख्रिश्चन जीवन आहे. तुम्ही स्वतःला समर्पित कराल का? येशू, मला अशी प्रेम दे की मी माझ्या शत्रूंवरही प्रेम करू शकेन. मला असे चांगले हृदय दे की मी मला शाप देणाऱ्यांना आशीर्वाद देऊ शकेन. मी स्वतःला तुझ्या मागे चालण्यास समर्पित करतो. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.